भुसावळ शहरात एक पाण्याचं राक्षसी संकट उभं असताना त्या मागून आताच अलीकडे ही कचऱ्याची अतिशय महाभयंकर एक संकट या भुसावळवर आलेलं आहे। राजकारणाशी आमचा कोणताही संबंध नाही, फक्त डिझेलचे पैसे नाही, त्यामुळे भुसावळ शहराला या गंदगीत राहावं लागत आहे। येत्या 2 दिवसात जर नगरपालिकेकडून यावर कुठलीही उपाययोजना नाही झाली तर येत्या सोमवारपासून आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हे भुसावळ शहर स्वच्छ करून काढतील। भाऊ काय सांगाल? जय गणेश फाउंडेशन ही समाजहितासाठी समर्पित भावनेने काम करणारी एक सामाजिक संस्था आहे। पूर्वीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला काही आपत्कालीन परिस्थिती येते त्या वेळेला पुढाकाराने जय गणेश फाउंडेशनने भरीव कार्य केलेलं आहे, हे भुसावळकरांना सर्वश्रुत आहे। आम्ही कोरोना काळात सुद्धा कोरोना सेंटर निर्माण केलं होतं, त्या ठिकाणी अनेक रुग्णांना आम्ही उपचार केले। आम्ही कोरोना काळामध्ये रुग्णांसाठीच्या ॲम्ब्युलन्स मोफत या ठिकाणी ठेवलेल्या होत्या। त्यानंतर भुसावळ शहरातील नदीकाठी असलेली स्मशानभूमी ही आम्ही दत्तक घेतली होती आणि तिथे सातत्यपूर्ण कार्य स्वच्छतेचं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। अशा अनेक गोष्टी ज्या समाजहिताच्या त्या सांगता येतील आणि त्यातूनच आज कचऱ्याची जी समस्या भेडसावते शहरात, त्यासाठीचा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेण्याचा मानस केलेला आहे। त्या संदर्भात आमचे जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्याला माहिती देतील। काय सांगा? नमस्कार, मी राजेंद्र यावलकर, अध्यक्ष जय गणेश फाउंडेशन भुसावळ। आपल्याला माहितीच आहे, जय गणेश फाउंडेशन ही समाज हितासाठी समर्पित असलेली एक संस्था आहे। कुठल्याही राजकीय पक्षाशी याचा आमचा कुठलाही संबंध नाही। त्यामुळे या भुसावळ शहरातील जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जी जी मदत आम्हाला करता येईल त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो। भाऊंनी आता सांगितलं, याआधीही अनेक परिस्थितींमध्ये आम्ही या भुसावळ शहरातील समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि त्याच हिशोबाने आज जर आपण पाहिलं तर भुसावळ शहरात एक पाण्याचं राक्षसी संकट उभं असताना त्या मागून आताच अलीकडे ही कचऱ्याची अतिशय महाभयंकर एक संकट या भुसावळवर आलेलं आहे आणि त्यासाठीच आज जय गणेश फाउंडेशनने आपलं ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी समर्पित यासाठी या भुसावळ शहराची स्वच्छता स्वतःच करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। यासाठी सांगू नये, राजकारणाशी आमचा कोणताही संबंध नाही, फक्त डिझेलचे पैसे नाही, त्यामुळे भुसावळ शहराला या गंदगीत राहावं लागत आहे। त्याचा संपूर्ण थेट परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे आणि त्यासाठीच या जय गणेश फाउंडेशनने हे महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। येत्या 2 दिवसात जर नगरपालिकेकडून यावर कुठलीही उपाययोजना नाही झाली तर येत्या सोमवारपासून आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हे भुसावळ शहर स्वच्छ करून काढतील। यासाठीचं एक आंदोलनात्मक आणि एक अभियानाचा पवित्रा जय गणेश फाउंडेशनने घेतला आहे। पुढाकार घेत लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्ही श्रमदान सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। यासाठी आज काही शहरातील दात्यांशी आमचं बोलणं झालं, काही प्रतिष्ठितांशी बोलणं झालं, व्यापाऱ्यांशी बोलणं झालं आणि काही सामाजिक संस्था या सुद्धा विचाराधीन आहेत आणि सर्वानुमते सगळ्यांना एकत्र घेत हा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू। यामध्ये कुठलाही बडेजाव नाही, परंतु लोकांचं आरोग्य आणि शहराची स्वच्छता याला प्राधान्यक्रम देण्यासाठीचं आमचं हे पाऊल आहे। धन्यवाद।
लक्झरी बंगलोज. नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज. कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच पीव्हीसी पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक डीपी व स्ट्रीट लाईट, चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.